परभणी शहरामध्ये इथं जी घटना काही दिवसांपूर्वी घडली, ज्याच्यामध्ये सामान्य लोकांवर जो प्रशासनाने अन्याय केला आणि तो अन्याय होत असताना दुर्दैवी त्याच्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता जो गरीब कुटुंबातला होता, वकील होण्याचं स्वप्न मनामध्ये ठेवलं होतं, असे सोमनाथराव सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू 2 दिवसापूर्वी झाला। आज त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी काय या शहरामध्ये घडलं हे सर्व सामाजिक कार्यकर्त्यांकडून समजून घेण्यासाठी व प्रशासनाशी भेट घेऊन प्रशासनाकडून काय गोष्टी घडल्या या सुद्धा समजून आम्ही सर्वांनी घेतल्या। तसंच लोकनेते कैलासवासी वाकोडे साहेब काल ते आपल्याला सोडून गेले। त्यांचं कार्य हे समाजासाठी व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा सामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी व सर्व समाजामध्ये एक बंधुभावाची भूमिका असावी यासाठी अनेक वर्ष त्यांनी प्रयत्न केले। यांच्या कुटुंबाला व आज त्यांचा संध्याकाळी अंत्यसंस्कार हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि आज इथं असणारे जे सर्व पत्रकार बांधव या भागातले आहेत त्यांनी सुद्धा पत्रकार म्हणून योग्य अशी भूमिका गेल्या काही दिवसांमध्ये इथं घेतली आणि आज इथं माझ्याबरोबर पत्रकार परिषद घेण्यासाठी श्री भगवानराव भाऊ आहे, महाराष्ट्र उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, संतोष भाऊ बोबडे, अजय भाऊ गव्हाणे, रितेश भाऊ काळे असतील, डॉक्टर अनिलजी कांबळे असतील, तसंच इथं उपस्थित असणारे रमाकांत भाऊ असतील व काँग्रेसचे नेते नदीम भाऊ असतील व सर्व पक्षाचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आज इथं आल्यानंतर जेव्हा मी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेटलो, त्यांचे बंधू व त्यांच्या आईंशी चर्चा केली, त्यांचं साफ साफ असं म्हणणं आहे की सरकारी व्यवस्थेने सोमनाथ सूर्यवंशीचा खून केलाय, हत्या केलेली आहे। सोमनाथ वकिली करणारे एक सामाजिक कार्यकर्ते ज्या दिवशी इथे एक दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये संविधानाची विटंबना एका मनोरुग्णालयाने केली, तिथं सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन सामान्य लोकांनी सुद्धा मोठं शांततेचं आंदोलन तिथं उभं केलं होतं। त्याच्यामध्ये सोमनाथ सुद्धा होता, वडारी समाजाच्या कुटुंबातून येतो, त्यांचे पालक दगड फोडून कसं तरी त्यांनी त्यांचं कुटुंब जगवलं होतं आणि त्याच्यात तो आता वकील होणार होता। तो सुद्धा त्या आंदोलनामध्ये शांततेच्या आंदोलनामध्ये सहभाग घेत होता आणि मग याच्यातच जेव्हा आंदोलन झालं त्यानंतर काही लोकांनी, आता ती लोक अचानक कुठून आली, चेहरा झाकलेला होता, ज्या पद्धतीने बीड शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी वर्षापूर्वी एक दंगल घडली होती, ज्याच्यामध्ये सामान्य लोकांचं आणि तिथं असलेल्या स्थानिक लोकांचं काही घेणं देणं नव्हतं। काही लोक कुठून तरी आली आणि अचानक तिथं दंगल घडवली गेली, एक वाद पेटवण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं झाला, अशी चर्चा सुरू झाली। तशीच काहीतरी घटना इथं सुद्धा झाली, ज्याच्यामध्ये इथं असणारे सामान्य लोक, इथं असणारे आंबेडकर चळवळीतले लोक हे त्याच्यामध्ये कुठेही सहभाग घेत नव्हते, पण काही लोक येऊन इथं जाळपोळ केली, ती दगडफेक केली, दुकानं फोडली, काचा फोडल्या आणि याच्यातच एक वेगळं वातावरण परभणी शहरामध्ये करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं तिथं झाला आणि तो जसा प्रयत्न झाला त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस कोमिंग ऑपरेशन हे पोलीस प्रशासनाकडनं केलं गेलं
याच्यामध्ये सामान्य लोकांना उचललं गेलं, महिलांना मारलं गेलं. याच्यातच सोमनाथला जेव्हा उचललं गेलं तेव्हा पोलीस कोठडीत नेलं गेलं. पोलिसांनी खरं तर एखाद्या व्यक्तीला पोलीस कोठडीमध्ये घेतल्यानंतर घरच्यांना सांगावं लागतं की असा असा तुमचा नातेवाईक आमच्याकडे आहे, पण तसं कुठेही काही सांगितलं गेलं नाही. तिथं पोलिसांनी त्याची हाणमार केली, फार बेदम मारलं गेलं आणि दुर्दैव त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तो कसा झाला, का झाला, याच्यापेक्षा लोकांचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत घेतल्यानंतर त्याला मारायचं काय कारण होतं. आणि मग नंतर काल परवा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर हे सिद्ध झालं की त्याला खूप मोठ्या प्रमाणात मारलं गेलं होतं, बेदम मारलं होतं आणि मग त्याच्यातच कदाचित त्याचा तो मृत्यू झाला असेल. त्यामुळे सोमनाथला न्याय मिळावं असे इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची, नागरिकांची, सर्व पक्षांची मागणी आहे, त्याच्या कुटुंबाची सुद्धा मागणी आहे. ज्या पोलीस प्रशासनाने कुठलेही नियम न पाळता तिथं याच्यावर आणि अनेक लोकांवर जे काही बेदम मारहाण केली अशा पोलीस प्रशासनावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे अशी सोमनाथच्या कुटुंबाची मागणी आहे. आणि बऱ्याच काही त्याच्यामध्ये मागण्या आहेत. याच्यातच तिथं वात्सल्यताई नावाची एक महिला हॉस्पिटलमध्ये काम करते आणि मग जेव्हा कोमिंग ऑपरेशन केलं गेलं तेव्हा ही महिला फक्त असाच प्रयत्न करत होते की ज्या पद्धतीने महिलांना घराबाहेर काढलं जात होतं, घरात जाऊन मारलं जात होतं, हे कुठेतरी मोबाईलवर यावं, त्यामुळे व्हिडिओ काढत होते. आणि हे जेव्हा पोलीस प्रशासनाला कळालं तेव्हा त्यांना केसाले धरलं गेलं, त्यांना मारलं, बेदम मारलं, अमानवीय पद्धतीने मारलं, खोलीत नेलं गेलं. तिथं सुद्धा पुरुष पोलीस कॉन्स्टेबलनी त्यांना मारलं. त्यानंतर काही महिला अधिकारी होत्या तिथे. पण मग आमचा प्रश्न असा आहे की महिलेला पुरुषांनी कसं पकडलं, हात कसा लावला, कारण का महिला पोलीस अधिकारी असतील नाही तर कॉन्स्टेबल असतील तर त्यांनाच तो अधिकार असतो. हे असताना सुद्धा महिलांवर तिथं पुरुष कॉन्स्टेबलनी कसा मारहाण केली असा आमचा तिथं प्रश्न. त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? त्यांनी अजून FIR केलेली नाही. वात्सल्यताईंनी त्या नक्कीच त्या बाबतीत पुढाकार घेतील आणि कारवाई करतील, FIR करतील. पण त्या लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. 144 कलम या शहरावर जेव्हा असतं तेव्हा कलेक्टरला पूर्णपणे अधिकार असतात. कलेक्टर हा चेअरमन असतो. पण कोमिंग ऑपरेशन केलं जाते हे कदाचित कलेक्टरना सुद्धा माहीत नव्हतं असं कुठेतरी आम्हाला कळतंय. मग पोलीस प्रशासनाला आदेश कुठून आले? कुणी त्यांना सांगितलं की कोमिंग ऑपरेशन करायचंय? कुणी त्यांना सांगितलं की लाठी चार्ज करायचा आहे? कुणी त्यांना सांगितलं की ज्यांना दिसेल त्याला तुम्ही घ्या आणि त्यांच्यावर हाणमार करा? कारण का वाकोडे साहेब असतील, भगवानराव असतील, इतरही सर्व जे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी होते, नेते होते, त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं होतं. त्यांनी जसं शांतता कशी आपल्याला ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले होते. आणि मग याच्यातच मग हे जे घडलं ते कोणालाही पटणारं नव्हतं. त्यामुळे याच्यावर जे कुठले पोलीस अधिकारी जबाबदार असतील या बाबतीत कुठेतरी सरकारली आणि तिथं प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करण्याची जरूरत आहे. कैलासवासी वाकोडे साहेबांचं कार्य इतकं मोठं होतं, त्यांनाच कल्प्रेट नाही तर प्रमुख आरोपी त्याच्यामध्ये तिथं केलं गेलं. त्यांच्यावर दबाव इतका वाढला होता कारण का एकतर समाजाला शांत करायचं होतं, वातावरण सलोख्याचं असावं, शांततेचं असावं यासाठी ते प्रयत्न करत होते. आणि त्याच्यातच त्यांच्यावर म्हणजे कलेक्टर साहेबांवर ते बसवून तिथं सगळं नियोजन करत होते. ते कुठेही जाळपोळीत नव्हते. आणि याच्यातच वाकोडे साहेबांवर तिथं कारवाई झाली, तिथं त्यांच्यावर कलम टाकले गेले आणि प्रमुख आरोपी म्हणून त्यांना तिथं दाखवलं गेलं. या सगळ्या प्रेशरमध्ये दुर्दैवी त्यांच्यामध्ये त्यांना हृदय विकाराचा झटका आला, हार्ट अटॅक आला आणि त्याच्यात ते मृत्युमुखी पडले, ते आपल्याला सोडून गेले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची सुद्धा एक व्यक्तिगत या बाबतीतली मागणी आहे. आमचं एकच म्हणणं आहे की आता इथून आम्ही मसाजोग बीडला तिथं जाणार आहोत. म्हणजे तिथं आरोपींना पकडलं जात नाही, मास्टर माइंडला पकडलं जात नाही आणि इथं सामान्य लोकांना मात्र लाठीचार्ज केला जातो. म्हणजे हा विरोधाभास आहे. म्हणजे एका बाजूला सामान्य लोकांना घरातून बाहेर काढून फार जेलमध्ये टाकलं जातं, जेलमध्ये मारलं जातं आणि दुसऱ्या बाजूला एक सामाजिक कार्यकर्ता, एक सरपंच
जो बौद्ध समाजाच्या वॉचमॅन म्हणून काम करणाऱ्या लोकांवर जो अन्याय झाला त्यांच्या बाजूने तिथं भूमिका घेण्यासाठी गेल्यानंतर त्याच्यावर नंतर जी काय ज्या पद्धतीने कारवाई झाली, पोलीस प्रशासन प्रमुख आरोपींना पकडत नाही, त्यामुळे तिथं वेगळा नाही. म्हणजे ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे काहीतरी राजकीय वजन आहे, यांना मात्र वेगळं ठेवलं जातं आणि सामान्य कार्यकर्त्यांना मात्र त्या ठिकाणी अन्याय केला जातो. अशी कुठेतरी भूमिका प्रशासनाकडनं घेतली जाते असं आम्हाला वाटतं. याच्यात आम्ही होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो की ज्या ज्या लोकांनी प्रशासनात राहून सामान्य लोकांवर अन्याय केला त्याच्यावर कारवाई ही 100% त्या ठिकाणी झालीच पाहिजे. त्या बाबतीत अधिवेशनामध्ये सुद्धा आमचे नेते तिथं मुद्दे मांडतायत. उद्या परवा जाऊन आम्ही सुद्धा तिथं बोलणारच आहोत. पण फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे आणि ते देत असताना पोलीस प्रशासन असं का वागलं, त्यांना अधिकार कुणी दिला, कुणी लाठीचार्ज करण्यासाठी तिथं सांगितलं, का ते केलं, का तिथं सूर्यवंशींचा मृत्यू तिथं झाला, का महिलांवर तिथं हल्ला केला गेला, का लाठीचार्ज केला गेला, असे अनेक प्रश्न त्याचे उत्तर हे सरकारकडनं दिलेच गेले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि ही सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. इथं पत्रकारांनी सुद्धा योग्य अशी भूमिका घेतली. या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं आणि इथं असणाऱ्या नागरिकांचं प्रामाणिक मत आहे की शांतता या शहरामध्ये राहिली पाहिजे, पण ती शांतता राहत असताना सामान्य लोकांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे. आणि ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने इथं अन्याय केला अशांवर तिथं कारवाई ही झालीच पाहिजे, प्रशासनाचे असले तरी. आणि त्याच्याच बरोबर सूर्यवंशी कुटुंब असेल, वाकोडे साहेबांचं कुटुंब असेल आणि इतरही ज्या लोकांवर अन्याय झाला, वात्सल्य ताई असेल आणि इतरही जे काही लोक असतील, ज्या ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्या कुटुंबाला सुद्धा सरकारकडनं मदत ही केली गेली पाहिजे. ज्याच्या ज्या काही मागण्या असतात त्या समजून घेतल्या पाहिजे, पण ह्या लोकांना न्याय मिळालाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. एकंदरीत सर काल जी घटना झाली ते पोलीस कर्मचारी